ते निवेदन आणि त्या निवेदनामध्ये असलेल्या मागण्या याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. मीच नव्हे तर आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आजच मी तुमच्या सोबत असल्याचं जाहीर करत आहे. आमचे पक्षप्रतोद नगरसेवक संकेतजी भोईर या ठिकाणी आहेत. तेही पक्षाच्या वतीने भूमिका मांडतीलच, पण गटनेता म्हणून माझ्या विरोधी पक्षातला कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वतीने आणि आमच्या गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असताना तुमच्याबरोबर तन मन धनाने या लढ्यामध्ये सहभागी आहे. आम्ही 11ही नगरसेवक तुमच्यासोबत राहू. विशेष म्हणजे मला सांगायचा, अशोक भोईर साहेब जे तुमचं नेतृत्व करतात अपंग विकास महासंघाचं, तर त्या संघटनेमध्ये माझे लहान बंधू जे हँडिकॅप आहेत तेही आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून तेही कधी माझ्याकडे येत असतात. माझा लहान भाऊ सक्का गणेश बोरगावकर हा हँडिकॅप आहे आणि तुमच्याच संघटनेचा सभासद आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्व सुखदुःखाशी माझी नाळ जोडलेली आहे. याच्या आधी ज्या वेळेला काही आंदोलनं झाले, काही मोर्चे झाले, त्या वेळेला मी तुमच्यासोबत होतो आणि आता तर माझा पक्ष आणि आमचे नगरसेवक सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि याच्या आधी पण होतो आणि याच्या पुढेही राहणार. त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला येणाऱ्या महासभेमध्ये या प्रतिक्रिया उमटतील. याच्यातल्या फक्त एकच आहे की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या मंजूर करून घेताना माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र राहा, एकसंघ राहा, संघटित राहा. कुठेतरी विभागणी होईल, कुठेतरी फूट पडेल, मग काहींना अर्ध कोणीतरी वेगळंच म्हणजे काय दाखवलं जाईल गाजर, तर तसं न होता सगळ्यांनी संघटित राहा एवढीच विनंती आहे. विजय आपलाच आहे. आपली जी पण मागणी आहे ती मागणी माझ्या पत्राद्वारे प्रशासनाला पोचवण्याचं पूर्णपणे प्रयत्न करेन आणि जी काही शासनाने धोरणं आपल्या दिव्यांगांसाठी राबवली आहेत, जसं घराचं असेल, आपले जे पेन्शन वेळेवर येत नाही आहे आणि आपल्या जे स्टॉलचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी जेव्हाही आपणास माझी गरज असेल तेव्हा मी आपल्यासोबत कायम उभी राहील. आणि आपल्या 6 तारखेचा जो आंदोलन आहे, जर ही करण्याची वेळ आपल्यावर आली तर 100% तुमच्या आंदोलनात सुद्धा मी सहभागी होईल. धन्यवाद मॅडम, खूप खूप सहकार्य. धन्यवाद. जे काय मला जमेल ते 100% करेल. आपल्या पत्र आपल्याला जे मिळालं आहे आज 4 मागण्याचं निवेदन देण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आम्ही आलेलो आहोत. 4 मागण्यापैकी पहिली मागणी आहे की दिव्यांगांना जी पेन्शन दिली जाते ती वेळेवर येत नाही आहे, ती महिन्याच्या महिन्याला यावा हे आमचं अपेक्षित आहे. कारण त्या पेन्शनवरती आमचा दिव्यांगांचं बरेचसे त्याच्यावर हे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या महानगरपालिकेने जो साधारणतः अर्थसहाय्याच्या माध्यमातून जो काही दिव्यांगांना हे दिलं होतं त्याच्यावरती आमच्या दिव्यांगांनी काही स्टॉल उभारलेले आहेत, पेन्शनधारकांनी काही स्टॉल उभारलेले आहेत. असे अनेक स्टॉलधारक आहेत की त्यांना अजून परवाना देण्यात आलेला नाही आहे. आमचं म्हणणं काय, आम्हाला सन्मानाने जगायचं आहे साहेब. आम्हाला चोऱ्या करून किंवा रस्त्यावर भीक मागणं हा आम्हाला नाही, कारण आमचा पण आम्ही पण स्वतंत्रता आहे, आम्हाला पण अधिकार आहे. तर त्यासाठी त्या स्टॉलचा परवाना लवकरात लवकर देण्यात यावा. तिसरा प्रश्न असा आहे की घरांसाठी जो आहे विषय BOCPच्या अंतर्गत साधारणतः शासनाकडे मंजूर करण्यात आलेला आहे, तर ती घरं लवकरात लवकर त्वरित आम्हाला दिव्यांगांना देण्यात यावी. चौथा प्रश्न असा आहे की जो कल्याण डोंबिवली महापालिकेने दिव्यांगांसाठी भूखंड ठेवण्यात आलेला आहे, त्या भूखंडावरती दिव्यांगन भुवन, दिव्यांगांसाठी गार्डन असेल, दिव्यांगांसाठी साधारणतः विरांगुळ केंद्र असेल, अशा पद्धतीचं करण्यात यावा. या अशा 4 महत्त्वाच्या मागण्या आहेत. फक्त आज निवेदन देण्यासाठी आम्ही 200 लोक आले होतो. 6 तारखेला आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. येतं हमारी झाकी आहे और कुछ बाकी है. आज आपल्याला आतमध्ये सोडण्यात आला नव्हता आणि नंतर शिवसेनेचे गटनेते उमेश बोरगावकर बाहेर आले, कांचनताई बाहेर आल्यात. काय म्हणणं आहे आपलं? त्यांचं म्हणणं आहे की माझ्या ऑफिस जे छोटं असल्यामुळं ते ऑफिसमध्ये बसू शकत नाही सगळे लोक. त्याच्यामुळं आम्ही विचार केला, साहेबांना सांगितलं तुम्हीच बाहेर चला, कांचनताईला सांगितलं तुम्हीच बाहेर चला. अशा पद्धतीने ते आले आणि आम्हाला त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे.